नमस्कार मंडळी। चकली म्हटलं की ती मस्त कुरकुरीत असावी, खुसखुशीत, आतून पोकळ आणि अजिबात तेलकट नसावी। दिवाळी म्हटलं की भरपूर कामं, घाई गडबड असते आणि या कामांमध्ये भाजणी करून चकली करणं कधी कधी आपल्याला वेळ मिळत नाही। म्हणून आज आपण अगदी 20 मिनिटात तयार होणारी परफेक्ट बिना भाजणीची चकली बनवली आहे। चवीला अप्रतिम लागते आणि काटे बघू शकतात। सोबतच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मध्येच मी व्हिडिओच्या गिव्हअवेचे प्रश्न देखील सांगितले आहे। तर बिना भाजणीची चकली करण्यासाठी इथे आपल्याला 4 कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। हे तांदळाचं पीठ आपल्याला अगदी बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आहे। एखादा कप किंवा मग घरातील कोणत्याही वाटीने सर्व साहित्य मोजू शकतात। इथे 4 कप तांदळाचं पीठ घेतलंय, याला छान चाळून घ्यायचं। तांदळाचं पीठ तयार करताना तांदूळ स्वच्छ धुवून फॅन खाली सावलीतच वाळवून बारीक दळून आणायचे। पीठ बारीकच असावं आणि पीठ तयार करताना तांदूळ जुना असावा, ज्याचा भात चिकट होतो असा तांदूळ घ्यायचा नाही। इंद्रायणी तांदूळ तर अजिबातच घ्यायचा नाही। हे 4 कप तांदळाचं पीठ आपण छान चाळून घेतलेलं आहे। 4 कप तांदळाच्या पिठासाठी सारख्याच कपने 1 कप आपल्याला डाळ्या घ्यायच्या आहे। याला डाळ्या, डाळवं किंवा भाजलेली फुटाण्याची डाळ म्हणतात। हे आता छान मिक्सरला लावून बारीकसर वाटून याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकतात, डाळ्यांचं मी छान पीठ तयार करून घेतलं। सारख्याच पिठामध्ये आपल्याला हे पीठ सुद्धा चाळून घ्यायचंय। डाळ्या अगदी छान बारीक वाटायच्या पीठ करायचं, तरीही याला बारीक चाळणीने चाळून घ्यायचं। एखादी अख्खी डाळ किंवा जाडसर कण राहिले असतील तर ते निघून जातात। 4 कप तांदळाच्या पिठासाठी 1 कप डाळ्यांचं पीठ अगदी परफेक्ट प्रमाण आहे। आता या पद्धतीने चाळून घेतलं, असं वरती घाण, कचरा, अख्खे कण असतील ते निघून जातात। आता हे पीठ एकजीव करून घ्यायचे। आता चकलीची चव अगदी चविष्ट आणि खमंग लागावी त्यासाठी काही जिन्नस घालायचे आहे। तर सर्व साहित्य मी पोहे खाण्याच्या या मध्यम आकाराच्या चमच्याने मोजले आहे। 4 ते 5 चमचे पांढरे तीळ, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 2 सपाट चमचे लाल तिखट आणि 2 सपाट चमचे भरून धणेपूड घेतली आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आणि 1 चमचा ओवा घेतला आहे। तर या पिठामध्ये ओवा घालून घ्यायचा आणि सर्व साहित्य घालायचे। तीळ घातल्याने चकलीची चव मस्त खमंग लागते, म्हणून 4 ते 5 चमचे मस्त तीळ घालायची। चवीनुसार मीठ घालायचं। इथे साधारण मी 2 टीस्पून मीठ घातले, तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। सर्व सुखे मसाले पिठामध्ये व्यवस्थित एकजीव करायचे। आता आपली चकली छान हलकी फुलकी आणि खुसखुशीत व्हावी म्हणून यामध्ये गरम तेलाचं मोहन घालायचं आहे। तर सारख्याच कपने फक्त अर्धा कप तेल घ्यायचं आणि याला छान कडकडीत गरम करायचं। तेलाचं प्रमाण बेताचंच असावं। तेल जर जास्त झालं तर चकली तेलामध्ये विरघळू शकते, नरम पडू शकते। म्हणून 4 कप तांदळाचं पीठ, 1 कप डाळ्या, त्यासाठी अर्धा कप तेल अगदी परफेक्ट प्रमाण आहे। यापेक्षा जास्त किंवा कमी नसावं। तेल व्यवस्थित गरम करून घेते। हे कडकडीत गरम तेलाचं मोहन तेलावरती घालायचं। हे कडकडीत गरम तेलाचं मोहन पिठावरती घालायचं। तेल घातल्या घातल्या बघू शकतात छान असा फेस आलेला आहे। सुरुवातीला गरम आहे म्हणून चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर हाताने व्यवस्थित चोळून चोळून आपल्याला हे मोहन लावायचं आहे। गरम तेलाचं मोहन पिठाच्या प्रत्येक एका कणाला लागायला हवं। छान असं चोळून मोहन लावलं की आपलं पीठ हलकं फुलकं होतं आणि चकली ही हलकी फुलकी, कुरकुरीत, पोकळ होण्यास मदत होते। 2 हाताने चोळून मोहन लावून घेतलं तरीही चालतं। 1-2-3 मिनिटं लागतात। पिठाला छान मोहन लावून घेतलं। मूठ वळून बघायची, अशी मस्त मूठ वळली जाते म्हणजे मोहन छान लागलेलं आहे। आता आपण लगेच पीठ मळून घेऊया। तर हे पीठ मळण्यासाठी आपल्याला उकळतं गरम पाणी वापरायचंय। बघू शकतात पाण्यामधनं वाफ येते, असं गरमच पाणी आपल्याला वापरायचंय, गार पाणी वापरायचं नाही। तर सुरुवातीला आपण सारख्याच कपने 1 कप भरून उकळतं गरम पाणी घेऊया। पाणी बघू शकतात फार गरम आहे। तर या पद्धतीने हे गरम पाणी, संपूर्ण 1 कप भरून पाणी मी पिठामध्ये घातलं। सुरुवातीला फार गरम आहे म्हणून चमच्याने मिक्स करायचं आणि त्यानंतर हाताने व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर हलकासा चटका लागतो म्हणून गरम आहे म्हणून हाताने न मिक्स करता सुरुवातीला चमच्याने मिक्स करा आणि नंतर व्यवस्थित हाताने मळून घ्या। हे जे पाणी घातल्यानंतर गोळे तयार होतात यांना हळूवारपणे फोडा, कारण यामध्ये भरपूर गरम पाणी भरलेलं असतं। एकदम फोडायला गेलात तर हाताला चटका लागेल। या पद्धतीने हळूवार हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर संपूर्ण 1 कप पाणी आपण घातलेलं आहे। 1 कपामध्ये हे पीठ इतकं ओलसर झालं। अजून दुसरा कप आपण गरम पाणी घेऊया आणि थोडं थोडं करून घालायचे। व्यवस्थित पीठ मळून घ्यायचे। शेवटी मी तुम्हाला सांगते किती पाण्याचं प्रमाण लागलं। तर पाणी गरम असतं म्हणून सुरुवातीला चमच्याने मिक्स करा आणि नंतर व्यवस्थित मळून घ्या।
तर इथे मी संपूर्ण 2 कप पाणी वापरून घेतलेलं आहे आणि पीठ मळून घेतलं। 2 कप पाणी घातल्यानंतर पीठ इतपत ओलं झालेलं आहे आणि पीठ भिजतच आलंय। हा तिसरा कप मी भरून घेते, पण आता मात्र पाणी थोडं थोडं सावकाश घालायचं, कारण पीठ भिजतच आलेलं आहे। कारण आपल्याला पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट ठेवायचं नाहीये। पीठ जर खूप घट्ट झालं तर आपली चकली पाडताना तार तुटू शकते, खूप पातळ झालं तर चकलीला काटे येणार नाही आणि चकली नरम होऊ शकते। म्हणून भाकरीचं पीठ कसं असतं ज्वारीच्या, तसंच आपल्याला मळून घ्यायचं आहे। पीठ छान मळून झालंय, फक्त थोडंसं कोरडं वाटतंय म्हणून 1-2 चमचे मी पाणी घेतलेलं आहे आणि छान असं मळून घेणार आहे। पीठ व्यवस्थित मळायचं म्हणजे चकली पाडताना व्यवस्थित तयार होते, तार तुटत नाही। तर मला इथे सुरुवातीपासून शेवटपर्यंत फक्त 2.25 कप पाणी लागले। सुरुवातीचे 2 कप संपूर्ण वापरले आणि तिसऱ्या कपामधनं मला 1/2 कप पाणी लागले, त्यामध्ये 1/2 कप पाणी उरलं होतं। तुम्हाला तांदळाच्या क्वालिटीनुसार पाणी थोडंसं कमी किंवा जास्त लागू शकतं। पीठ बघू शकतात, अगदी ज्वारीच्या भाकरीचं मळतो अगदी त्याच पद्धतीने मळले, खूप पातळ नाही किंवा खूप घट्ट नाही। तुमचा तांदूळ कसा आहे त्यानुसार तुम्हाला 2.5 कप पाणी लागू शकतं किंवा माझ्यासारखं 2.25 कप लागू शकतं किंवा मग 3 कप पूर्णही लागू शकतं। म्हणून थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि गरमच पाण्यात हे पीठ मळायचे। पीठ आपण छान मळून घेतलेलं आहे, कन्सिस्टन्सी तुम्ही बघितलेली आहे। हे पीठ आता एका बोलमध्ये काढून घेऊया आणि झाकून एक 10 मिनिटं याला बाजूला ठेवूया। तर हे पीठ एका बोलमध्ये काढून घेतलं, याला झाकून एक 10 मिनिटं बाजूला ठेवूया म्हणजे सगळ्या मसाल्यांचे फ्लेवर एकजीव होतील, पीठ छान मुरलं जाईल। त्यानंतर आपण चकली करूया। आपलं पीठ मुरतंय तोपर्यंत आपण चकलीचा साचा तयार करूया। साचा किंवा सोऱ्या तुम्ही जे काही म्हणतात ते। चकली करण्यासाठी अशी स्टार आकाराची जी थाळी असते ती घ्यायची, तिच्या दोन्ही बाजूंना तेल लावायचं आणि ही चकलीची स्टार आकाराची थाळी एका बाजूने खरबरीत असते आणि दुसऱ्या बाजूने गुळगुळीत, तर जी खरबरीत बाजू आहे ती बाहेरून ठेवायची, मग चकलीला काटे छान पडतात। ह्या साच्याला आतूनही थोडंसं तेल लावून घ्यायचं, फक्त पहिला चकलीचा घाणा घालताना तेल लावायचंय, दरवेळेस तेल लावण्याची गरज नाही। तर हा साचा आपण आता बंद करून घेऊया आणि चकल्या करायला घेऊया। पीठ मुरायला ठेवून एक 10 मिनिटं झालेले आहे। इथे पीठ छान मुरलेलं आहे, लागेल तितकं थोडंसं पीठ काढायचं आणि बाकीचं पीठ झाकूनच ठेवायचं, नाहीतर पीठ कोरडं पडू शकतं। आणि दरवेळेस साच्यामध्ये पीठ भरताना याला एक अर्धा मिनिटं चांगलं मळून एकसारखं करून घ्यायचं। तर 1-2 साचे भरून चकल्या करून झाल्यानंतर जर तुम्हाला पीठ कोरडं वाटत असेल तर तुम्ही थोडासा कोमट पाण्यामध्ये हात बुडवून पाणी लावून हे पीठ मळून मग चकल्या करून घेतल्या तरीही चालेल। किंवा चकली करताना तुमची तार तुटत असेल तर समजायचं पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी झालंय, असं पाण्याचा हात लावायचा आणि पीठ मळून घ्यायचं। आता मला गरज नव्हती तरी मी तुम्हाला दाखवायचंय म्हणून पाण्यामध्ये थोडासा हात बुडवून हे मळून घेते आणि मला शेवटपर्यंत चकली करेपर्यंत कुठेही पाणी लावून पीठ मळून घेण्याची गरज पडली नव्हती। एकसारखं करून घेतल्यानंतर हा गोळा असा साच्यामध्ये भरायचा। साच्यामध्ये मावेल तितकं पीठ छान असं दाबून भरायचं। पीठ दाबून भरलं की मध्ये हवा राहत नाही आणि चकली करताना तार तुटत नाही। साचा बंद करून घेऊया आणि पीठ परफेक्ट झालेलं असलं की चकली स्वतःहूनच बाहेर पडायला लागते, म्हणजे पीठ आपलं परफेक्ट झालंय। आता तेल गरम करायला ठेवलंय तोपर्यंत आपण चकल्या पाडून घेऊया। तर चकल्या पाडण्यासाठी मी इथे कोलपाट घेतलंय, म्हणजे कोलपाटाला एकतर चकली चिपकत नाही, पोलपाट कोलपाट जे काही तुम्ही म्हणत असाल त्याला चकली चिकटत नाही आणि पटकन काढता येते। या पद्धतीने एकसारखी चकली करून घ्यायची। चकली करताना तिचे जे घेर आहे, जे तार आहे अगदी जवळ घ्यायचे, लांब लांब घ्यायचे नाही, म्हणजे चकली तेलामध्ये सुटत नाही। शेवटचे जे टोक आहे चकलीवरती असं दाबून द्यायचं, म्हणजे चकली तेलामध्ये सुटत नाही। आतमध्ये असा छोटासा होल ठेवायचा, पोकळ ठेवायचं, म्हणजे चकली छान खमंग तळली जाते। याच पद्धतीने आपण काही चकल्या करून घेऊया। तर एका वेळेला खूप जास्त चकल्या करायच्या नाही, एक 7-8 चकल्या करायच्या आणि तळून घ्यायच्या। तेलामध्ये चकली तळत असते तोपर्यंत आपण पुढच्या चकल्या पाडून घेऊ शकतो। तर तुम्हाला जर चकली करण्याची सवय असेल आणि परफेक्ट चकल्या करता येत असेल, पहिल्यांदा करत नसाल तर तुम्ही अशा भरभर चकल्या करू शकतात। पण तुम्ही जर बिगिनर्स असाल आणि अशा चकल्या करणं जमत नसेल किंवा मग यावरनं उचलायची भीती वाटत असेल तर पुढच्या चकल्या कशा करायच्या ते देखील मी तुम्हाला दाखवते। पण या पद्धतीने चकली करून घ्यायची। चकली करत असताना हात थोडासा वरती धरायचा, म्हणजे चकलीचे तार व्यवस्थित घेता येतात। आणि बघू शकतात आपण जेव्हा चकली पाडतोय तार अजिबात तुटत नाहीये, व्यवस्थित आपली चकली पडली जाते। जर तुमची चकली करताना मध्येच तार तुटत असेल तर तुम्ही पिठाला थोडासा पाण्याचा हात लावून मळून घेऊ शकतात। बिगिनर्स असाल तर अशा एकसारख्या प्लेटवर देखील तुम्ही चकल्या करून घेऊ शकतात। काही चकल्या करून घेतल्या, आता तळून घेऊया।
तळण्यासाठी तेल कितपत गरम असावं? तेल चांगलं गरम असावं, पण खूप जास्तही कडकडीत नसावं. छोटासा तुकडा टाकून बघायचा, टाकल्या भरपूर बबल्स आले आणि वरती तरंगून आला पण करपला नाही, म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे. गॅस मध्यम ठेवायचा आणि चकली घालायची. प्लेटवर घातलेली चकली अशी हातावर उलटी घ्यायची आणि कढईच्या कडेने सोडायची हळुवारपणे. प्लेटवर जर चकली केली आणि बिगिनर्स असाल तर तुम्हाला तेलात घालणं सोपं जातं. तसेच कोलपाटवरची चकली घ्यायलाही अगदी सोपं आहे. अलगद हाताने तिला सरकवून हातावरती घ्यायची आणि तेलामध्ये सोडायची. एका वेळेला खूप जास्त चकल्या तेलामध्ये सोडायच्या नाही. मध्यम आचेवरती आता चकली तळून घ्यायची आहे. चकली घातल्या यावर भरपूर बबल्स येतात, लगेच हात लावायचा नाही. थोडेसे बबल्स कमी झाल्यानंतर चकली तळून घ्यायची आहे. तर चकली तळताना काही गोष्टींची काळजी घ्यायची. तेल खूप गार नसावं किंवा खूप कमी गरम नसावं. तेल जर खूप कमी गरम असेल तर चकली तेलामध्ये विरघळू शकते, तेलकट होऊ शकते, खूप तेल शोषू शकते. आणि तेल जर खूप कडकडीत गरम असेल तर चकली तेलात घातल्या लाल होईल, आतपर्यंत तळली जाणार नाही आणि थोड्या वेळातच नरम पडू शकते. म्हणून चकलीचं तेल कसं चेक करायचं ते मी तुम्हाला दाखवलं आहे. त्या पद्धतीचं तेल असावं आणि मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी चकली तळायची. आता 1 मिनिटानंतर चकलीवरचे असे बबल्स कमी होतात आणि तिला उलटून दुसऱ्या बाजूनेही छान तळायची. चकली तळली की नाही ते कसं कळतं? तर संपूर्ण बबल्स कमी होतात आणि चकली तळाला बसू लागते, म्हणजे चकली तळून झाली आहे. तळाला बसू लागली की चकली काढून एखाद्या चाळणीवर ठेवायची आणि संपूर्ण चकल्या अशाच तळायच्या. आता तुम्ही चकली तळतानाही बघा आणि गिव्हअवेचे प्रश्नही ऐका. तर गिव्हअवेचा पहिला प्रश्न आहे, मी माझं चॅनल किती तारखेला सुरू केलं आणि माझ्या चॅनलला किती वर्ष झालेली आहे. दुसरा प्रश्न आहे, 27 ऑक्टोबर 2023 म्हणजेच आता 3 दिवसांपूर्वी मी शंकरपाळेचा व्हिडिओ चॅनलवर टाकलेला आहे, रेसिपी टाकली आहे. त्या शंकरपाळेच्या व्हिडिओमध्ये मी पीठ भिजवण्यासाठी किती दूध वापरलं आहे, हा दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न असा आहे की मी एका पदार्थाचं वर्णन करते, तो पदार्थ कोणता तुम्हाला ओळखायचा आहे. तर पदार्थाचं वर्णन ऐका. तोंडात टाकताच विरघळणारा, टाळ्याला अजिबात न चिकटणारा, अजिबात न रेलणारा, तुमचं सगळं ऐकणारा, सांगा पाहू मी कोण. आणि चौथा प्रश्न आहे की माझ्या चॅनलवरील सर्वात जास्त व्हायरल झालेला शॉर्ट व्हिडिओ कोणता, त्यामध्ये मी कोणती रेसिपी दाखवली आहे. ह्या चारही प्रश्नांचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आणि उत्तर देण्याची तारीख फक्त 1 तारखेपर्यंत आहे. आज 30 तारीख आणि 1 तारखेपर्यंत तुम्ही उत्तर देऊ शकतात. तितकेच 1 तारखेपर्यंतचेच उत्तरं ग्राह्य धरले जातील, त्यापासून पुढचे उत्तरं ग्राह्य धरले जाणार नाही. तर तुम्हाला ह्या चारही प्रश्नांचं उत्तर 1 तारखेपर्यंत कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. जे अगदी परफेक्ट उत्तरं असतील त्यामधील 10 उत्तरं आपण काढणार आहोत आणि चिठ्ठ्या टाकणार आहोत. 2 चिठ्ठ्यांचे नावं जे येतील त्यांना छान असं गिफ्ट पाठवलं जाईल. तर विनर कोण आहे ते 1 तारखेनंतर येणाऱ्या दिवाळीच्या फराळाच्या व्हिडिओमध्येच सांगितलं जाईल आणि त्यांचं गिफ्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. विनर फक्त मला माझ्या ईमेल आय डीवर मेल करतील. माझ्या अबाउट सेक्शनमध्ये माझी ईमेल आय डी आहे, तिथे मला ते मेल करतील आणि त्यांचं गिफ्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. तर तुम्ही सगळेजणं ह्या प्रश्नांचे उत्तरं नक्की द्या आणि छान असं गिफ्ट मिळवा आणि गिफ्ट देखील खूप छान दिलं जाणार आहे. तर याच पद्धतीने इथे आपण सगळ्या चकल्या छान तळून घेतलेल्या आहे. बाकीच्या उरलेल्या चकल्या करून घेते आणि तळून घेते. तळून झाल्यानंतर चकली एखाद्या चाळणीवर काढायची, म्हणजे एक्सेस ऑइल वगैरे निघून जातं आणि चकली वाफ धरत नाही. एकूण एक चकली अगदी परफेक्ट तळली जाते, तेलात अजिबात विरघळत नाही आहे. या पद्धतीने सगळ्याच चकल्या तळून घेतल्या. रंग अगदी सुरेख आला आहे, मार्केटसारखीच चकली तयार झालेली आहे. तर सगळ्या चकल्या इथे मी तळून घेते. गिव्हअवेचे प्रश्न तुम्ही ऐकले नसेल तर परत मागे करून व्यवस्थित प्रश्न ऐका आणि पार्टिसिपेट करा. इथे सगळ्या चकल्या तळून झाल्या. 2 ते 3 तास गार करून घेतला. अगदी परफेक्ट खमंग खुसखुशीत चकली तयार झाली आहे. हातावर तुम्हाला घासून दाखवते, माझा हात अजिबात तेलकट होत नाही आहे. तुम्ही ही चकली केल्यानंतर बाहेरची चकली खाणं विसरून जाल, इतकी परफेक्ट आहे. भरपूर टिप्स सांगितल्या म्हणून चकली फसण्याची शक्यताच नाही. संपूर्ण प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये लिहून दिले, नक्की बघा. आवाज ऐकला किती कुरकुरीत झाली आहे. चकली आतून संपूर्ण पोकळ झाली आहे, म्हणजे परफेक्ट झाली. या दिवाळीत या पद्धतीने चकली नक्की बनवा. कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा. अजून दिवाळीच्या रेसिपी चॅनलवर आहे त्या देखील नक्की बघा.